सगळ्यात आधी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हा जो मेळावा संपन्न होतोय, या मेळाव्यासाठी आपण सारी मंडळी इथं व्यासपीठावरती संपन्न झालेला आहात. या ठिकाणी स्थानापन्न झालाय, समोर स्थानापन्न झालाय. आपल्या सगळ्यांनाच आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो संदेश आहे, हा संदेश आपणा सर्वांपर्यंत आणि आपणा सर्वांच्या माध्यमातून हा संदेश तालुक्यातल्या पनवेल शहरामधल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालात. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 2 वर्ष झालेली आहेत देशाच्या पंतप्रधान 26 मे 2014 ते आज 26 मे 2016 2 वर्ष झाली. आज आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतो 21 जून. ते जवळपास 2 वर्ष देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणाला या ठिकाणी म्हणजे शपथ घेतली, या शपथेला पूर्ण झाली. आणि नुसती शपथ त्यांनी घेतली नाही, शपथ घेतली ज्यावेळेला पहिल्यांदा संसदेत गेले. तुम्हाला आम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती नसेल, पण ज्यावेळेला नरेंद्र मोदी पहिल्यांदा संसदेत गेले, याच्या पूर्वीच्या आयुष्यात ते कधीही त्या संसदेमध्ये त्यांनी पाऊल टाकलेलं नव्हतं. पहिल्यांदा त्या संसदेमध्ये गेले. पहिलं पाऊल संसदेच्या पायरीवर टाकण्याच्या आधी त्या पायरीला नमन केलं आणि त्या पायरीला नमन करून त्या देशाच्या संसदेमध्ये त्यांनी प्रवेश केला की ही देशाची या ठिकाणी माता आहे, ही या देशाची गरिमा आहे. भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गेले. देशाचे पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये पहिलं पाऊल टाकलं. भारतीय जनता पक्षाच्या शेकडो नाही हजारो लाखो कार्यकर्त्यांनी, ज्यांनी देशाच्या पंतप्रधानांना कधी पाहिलं नव्हतं, अशा करोडो मतदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची मनातून आधी निवड केली. आणि मग ज्यावेळेला मतदानाची संधी आली तेव्हा मताच्या रूपाने त्यांची निवड केली. आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. माझे सहकारी या ठिकाणी महेशजी सांगत होते की 2 वर्ष झाल्याच्या नंतर देशातल्या सगळ्या चॅनेलनी सर्वे केला. अलीकडच्या काळामध्ये सगळे चॅनल आपापले सर्वे या ठिकाणी प्रसिद्ध करत असतात. 2 वर्ष झाली नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन. 2 वर्षापूर्वी या देशातल्या लोकांनी त्यांना जी पसंती दिलेली होती, 2 वर्षानंतर चॅनेलनी सर्वे केला. 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आजही या सगळ्या देशातल्या नेत्यांच्या मध्ये सर्वोच्च स्थानावरती आहेत की आजही त्यांची लोकप्रियता कुठेही तसूभर देखील कमी झालेली नाही. हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या विषयीचं आपल्या सगळ्या देशातल्या जनतेला वाटणारं आकर्षण. आज सकाळी आपण उठला असाल, आज सकाळी आपण ज्या वेळेला दात घासत असाल, म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांचा उल्लेख नाही करत, पण आपण सगळ्यांपैकी बहुतेक जण जेव्हा दात घासत असाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीवरून उठले, चंदीगडला गेले आणि त्यांचा या ठिकाणी योगासनांचा या ठिकाणी जो जागतिक योग दिन 21 जून त्यांनी लोकप्रियता जगामध्ये या योगाला मिळवून दिली. तो योगासनाचा कार्यक्रम देखील संपला होता. त्यावेळेला काही मंडळी आपल्यापैकी उठली असतील, पण त्यावेळेला आपल्या सगळ्यांनी पाहिलं की ज्या वेळेला योगासनाचा कार्यक्रम संपवून ते ज्या वेळेला जायला निघाले, हजारो तरुण त्यांच्या वाटेवरती थांबले, त्यांचं स्वागत करत होते, त्यांच्याबरोबर सेल्फी काढत होते. ही जी लोकप्रियता आहे, ही लोकप्रियता पंतप्रधानांनी कशामुळे मिळवलेली आहे? सत्तेचा राजमुकुट असतो, तो म्हणतात, प्रत्येक जण म्हणतो तो काटेरी असतो. सत्तेचा राजमुकुट काटेरी का असतो? का प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आज या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की आता या देशामधलं सगळं काही एका रात्रीमध्ये बंधून जावं. प्रत्येकाला वाटतं या ठिकाणी की आता आम्हाला, या ठिकाणी बाळासाहेबांनी उल्लेख केला की आता आम्हाला सगळं काही स्वस्त मिळून जावं. म्हणजे इथं गृहिणी बसतात बऱ्याचशा या ठिकाणी, त्यांना वाटेल आम्हाला हे सगळं काही स्वस्तामध्ये मिळालं पाहिजे. पण स्वस्तामध्ये ज्या वेळेला आपल्याला काही गोष्टी हव्यात, त्याच वेळेला देशामधला शेतकरी सांगतोय की आता तरी आमच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. मग एकीकडं त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, ही जबाबदारी देशाच्या सरकारची आहे. आणि त्याच वेळेला देशामधल्या कित्येक गृहिणी आहेत, त्यांना या रोज जी या ठिकाणी तरकारी घ्यायला लागते, भाजी घ्यायला लागते, रोजचं जे डाळ पासून सगळं सामान घ्यावं लागतं, हे सुद्धा स्वस्त मिळालं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत, या दोन्ही मधलं या कुठेतरी बॅलन्स साधला पाहिजे. सैनिकांना वाटतं की आम्हाला 1 रँक 1 पेन्शन मिळाली पाहिजे, पण त्याच वेळेला देशाची अर्थव्यवस्था या सगळ्यांना परवानगी देते का? कित्येक लोकांना, कित्येक विरोधी पक्ष टीका करतायत की
झालं डिझेल स्वस्त झालं, पेट्रोल स्वस्त, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइल स्वस्त झालं, मग आम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. पण त्याच वेळेला उद्या जर हे अचानकपणाने हे तेलाचे भाव सगळे वाढले तर हे सगळे भाव अचानकपणाने वाढवून तुम्ही आम्ही हे सहन करणार आहोत का? मग त्यापेक्षा हे या ठिकाणी जे भाव कमी झालेले आहेत याचा फायदा हे जे या ठिकाणी गव्हर्नमेंटचे परकीय चलनाचे पैसे वाचले हे कुठं खर्च केलेले आहेत? कितीतरी प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की एकीकडे या देशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना सुरुवात झाली. 2 रुपये या ठिकाणी 1 रुपयामध्ये विमा, 1 रुपयामध्ये विम्यासारखी योजना आलेली आहे. या सगळ्या अनंत पद्धतीच्या योजना सुरू केल्या. मुद्रा बँकेच्या माध्यमातून कित्येक आपल्यापैकी गृहिणी आहेत, कित्येक या ठिकाणी छोट्या मोठ्या काम करणाऱ्या अशा पद्धतीच्या महिला आहेत, छोटे मोठे उद्योजक आहेत, यांच्यासाठीची कर्ज ही उपलब्ध करून दिली जात आहेत. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजनांच्या माध्यमातून आज देशामधली अनेक व्यवस्था या तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. आजपर्यंत बाळासाहेबांनी सांगितलं की लोनसाठी या ठिकाणी आपण खेटे मारत होतो बँकांमध्ये आणि बँका ते लोन देत नव्हती. आज बँकांना सक्ती केली आहे. तुम्हाला जो लोकांपर्यंत जावं लागेल, ज्याला बँकेमध्ये अकाउंट उघडता येत नव्हतं त्याच्यापर्यंत आज देशामधल्या बँका पोहोचायला लागल्या आहेत. कॅम्प बुक या ठिकाणी उघडायला लागल्या आणि त्याच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचायला लागल्या. हे सगळं आज लोकांच्या पर्यंत पोहोचतंय. याचं कारण आज या देशामधलं सरकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय हे या ठिकाणी घ्यायला लागले. अनेक निर्णय बाळासाहेबांनी या ठिकाणी सांगितले. मी सगळ्याच्या सगळे निर्णय जर पुन्हा सांगायला लागलो तर आपण या ठिकाणी ही जी पुस्तिका आहे ही पुस्तिका घरी जाऊन वाचणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे की ही पुस्तिका आपण घरोघरी या ठिकाणी जेवढ्या जाल तर घरी जाऊन वाचली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला लोकांपर्यंत दिल्या पाहिजेत. आज शासन म्हणून आपल्यावरती टीका करणं सोपं आहे, पण ही टीका आपल्यावरती होत असताना त्या टीकेला उत्तर देण्याची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही आहे. त्या सरकार ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुमची माझी आहे. विकास पर्व म्हणून आपण सांगतोय केंद्र सरकारनं केलेली कामं, राज्य सरकारनं केलेली कामं, सरकार आपल्या दारी या नावानं प्रमुख 40 सरकारी योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मी विनंती करणार आहे आपण या ठिकाणी वाचलं पाहिजे. आपण कदाचित रोज कुठल्या ना कुठल्या तरी धार्मिक अशा पद्धतीचा ग्रंथ कदाचित वाचत असाल, कदाचित कुठली पोथी वाचत असाल, म्हणून आपण राजकीय कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेला वावरतो त्यावेळेला आपल्याला या राजकीय कार्यकर्त्यासाठी आवश्यक आहे की आपलं सरकार तुमच्यासाठी जनतेसाठी काय करतंय हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून या पुस्तिका आपण स्वतः वाचल्या पाहिजेत, लोकांपर्यंत या योजना सांगितल्या पाहिजेत. या सगळ्या योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये नेमकं याच्यातलं काय आलंय? याच व्यासपीठावरती अनेक कार्यक्रम झालेत आणि वारंवार मी उल्लेख केलाय. मी स्वतः आमदार म्हणून आज तुमच्यामध्ये उभा आहे. सगळ्यात महत्वाचं जर काही कारण असेल तर आपल्या सायन पनवेल महामार्गावरचा टोल, हा टोल मुक्त झालेला आहे, माफ झालेला आहे. त्याचं कारण केवळ भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भाजपच्या सरकारमुळे हा टोल माफ झाला. देशामध्ये काही घडलं असेल, राज्यामध्ये काय घडलं असेल, तुमच्या माझ्या जिल्ह्यात तालुक्यात काय झालंय, हा टोल तुमच्यासाठी मुक्त झाला. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गडकरी साहेबांना जाऊन भेटलो की राज्य सरकारनं टोल माफ केला. गडकरी साहेब या ठिकाणी पनवेल मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं ये खेर मैंने शुरू किया है, इसे खत्म भी मैं करूंगा. गडकरी साहेब बोलले आणि ते वाक्य देशभरामध्ये गेलं आणि खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार साहेब अर्थमंत्री आहेत, यांचं खऱ्या अर्थानं आपण आभार मानलं पाहिजे की त्यांनी ती घोषणा खऱ्या अर्थानं अंमलबजावणी त्याची केली. पण तो टोल मुक्त झाला, पण जेएनपीटी कडे जाणारा टोल मुक्त नाही. इथं आमचे सहकारी आनंद ढोळे बसलेले आहेत की त्यांनी सांगितलं या टोलचं काय, हा टोल इथल्या लोकांना कधी मुक्त होणार. आणि त्या अर्थानं तिथल्या सगळ्या लोकांच्या सोबत, कार्यप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गडकरी साहेबांना जाऊन भेटलो. महेश बालदी साहेब यांनी त्या ठिकाणी गडकरी साहेबांना गळ घातली की हाही टोल नाका मुक्त झाला पाहिजे. गडकरी साहेबांनी सांगितलं की 1 मे 2016 पासून हा टोल नाका सुद्धा या ठिकाणी उठेल. एका रात्रीमध्ये हे 3 टोल उठले आणि जेएनपीटीच्या आतमध्ये जाऊन बसले. आणि खऱ्या अर्थानं आपल्या पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये हे असलेले जे टोल आहेत, मग तो पेण खोपोली रस्त्यावरचा टोल असू द्या, त्याचबरोबरीनं आपल्या या सगळ्या परिसरामधले जे छोटे मोठे सगळे जे टोल होते, धरमतर खाडीवरचा टोल नाका असू द्या, अलिबागचा टोल नाका असू द्या, हे सगळे टोल नाके आज मुक्त झालेले आहेत.
टोल मुक्त महाराष्ट्राच्या दिशेनं या महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली आहे. ती केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्यामुळं हे अभिमानानं आपल्याला लोकांमध्ये जाऊन सांगता येईल. या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये जाऊन सांगता येईल. रायगड जिल्ह्याचा अभिमान म्हणून आपण ज्यावेळेला सांगतो, देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आपण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन लोकांमध्ये जाऊन सांगितलं की छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊया मोदींना साथ. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी या भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून दिलं. त्या छत्रपतींच्या नावानं या ठिकाणी या देशामधलं राज्यामधलं सरकार चालतंय. त्या ठिकाणी रायगड महोत्सव भरवायला आदरणीय विनोद तावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आणि अतिशय शानदार असा रायगड महोत्सव संपन्न झाला. आपल्यापैकी बहुतांश जण तिथे गेले असतील, तिथे भेट दिली असेल की भविष्य काळामध्ये रायगड किल्ल्यावरती मनोहर पर्रिकर साहेब आले होते आपल्याकडे 22 एप्रिलला आणि आपल्याकडे पनवेलमध्ये आले, तिथे आले. त्यांनी जाहीर केलं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की येणाऱ्या कालावधीमध्ये जो पूर्वीचा रायगड होता तसाच्या तसा रायगड आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये उभा करायचा आहे आणि या दृष्टिकोनातून या रायगड किल्ल्याचा पूर्ण विकास करायचा आहे. 500 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी 6 जूनला रायगड किल्ल्यावरती जाहीर केले या रायगड किल्ल्याच्या आणि परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. गडकरी साहेब अलीकडच्या काळामध्ये रत्नागिरीला आले आणि गडकरी साहेब ज्या वेळेला कुठल्याही प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं तिथले पत्रकार जागरूक होतात. आज इथे आमची काही पत्रकार मंडळी आहे, त्या पत्रकार मंडळी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेलेले होते. जेव्हा या ठिकाणी पनवेल पासून इंदापूरच्या रस्त्याचं काम सुरू झालंय ते वेगाने हाकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे. इंदापूर पासून तो पुढचा झारा पाताळदेवी पर्यंतचा रस्ता आहे याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्याच्यासाठी गडकरी साहेब त्या ठिकाणी आले होते. पत्रकार मंडळी बसलेली होती. पत्रकारांना गडकरी साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी या कामाला सुरुवात झाली आहे आणि 2018 साली याच रस्त्यावरून आपण 4 लेन रस्त्यावरून त्या ठिकाणी जाणार आहोत. 19,000 कोटी या कोकणामधल्या रस्त्यांच्यासाठी या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी गडकरी साहेबांनी घोषणा केली. कोकणामधले सगळे रस्ते होत आहेत. आता तुम्ही म्हणाल कोकणामधले होत आहेत, ठीक आहे, आमच्याकडचे काय होत आहेत? आपल्याकडचा खालापूर टोल नाक्यापासून तो त्या ठिकाणी आपल्याला खालापूर टोल नाक्यापासून ते वाकण फाटा या रस्त्याचं चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होते. पोलादपूर पासून ते महाबळेश्वर पर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होते. वडकळ पाट्यापासून अलिबाग पर्यंतचा रस्ता हे सगळेच्या सगळे रस्ते चौपदरीकरण करणार असं गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. हे रायगड जिल्ह्यासाठी या केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासाठी झालेलं योगदान आहे. गडकरी साहेबांचं स्वप्न आहे की या देशामध्ये आपण विमान सेवा पाहतोय, या देशामध्ये रस्त्यावरची सेवा पाहतोय, पण जलवाहतूक या जलवाहतुकीच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून जलवाहतूक सुरू होणार आहे. मुंबई पासून या सर्व कोकणामधले सर्व प्रमुख महत्वाची शहर आहेत. मग अलिबाग असेल, पुढे त्या ठिकाणी रत्नागिरी असेल, त्याच्या पुढे या ठिकाणी मालवण असेल किंवा अन्य वेगवेगळ्या पद्धतीची बंदरं असतील, या सगळ्या ठिकाणी आज कुठे कुठे बोटी चालतायत, कुठे चालत नाहीत. सगळीकडे जलवाहतूक सुरू होईल. जलवाहतुकीच्या बरोबरीनं रोरो सर्व्हिसेस म्हणजे आपल्या गाड्या घेऊन जाता येतील, या सेवा देता येतील आणि त्याचबरोबर मालाची सुद्धा जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आज कोकणामध्ये खऱ्या अर्थानं या विकासाला तुमच्या माझ्यापर्यंत सुरुवात होणार आहे. आपल्या सर्वांच्याकडे हे सगळ्या कोकणापर्यंत हे सगळ्या गोष्टी पोहोचणार आहेत. बाळासाहेब बोलले आहेत, महेश बालदीजी बोलले आहेत, हे सगळं तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि हे तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली आहे. गडकरी साहेबांनी सांगितलं, मी जे बोलतो ते या ठिकाणी खरं करण्याच्यासाठी मी वाटते ते शर्तीचे प्रयत्न करतो आणि म्हणून पत्रकारांनी लिहून घ्यावं, मी ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण होणार. आज महेशजी गडकरी साहेबांचे एक सहकारी या नात्यानं आपल्या तुमच्या माझ्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या रूपानं आपण ज्या ज्या वेळेला कुठल्या मागण्या आपल्याला कराव्या लागतात त्या मागण्या गडकरी साहेबांच्या पर्यंत महेशजींच्या माध्यमातून पोहोचत असतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा विकास, कोकणाचा विकास, रायगड जिल्ह्याचा विकास, हा पनवेल तालुक्याचा, उरण तालुक्याचा विकास हा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं या सगळ्या कामांना सुरुवात झालेली आहे. परवाच्या दिवशी गडकरी साहेब प्रदेश कार्यकारिणीमध्ये बोलत होते. प्रदेश कार्यकारिणीचा समारोप झाला, रविवारचं भाषण. मला वाटतं आपल्यापैकी बहुतांश लोकांनी या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमधलं त्यांचं गडकरी साहेबांचं भाषण हे त्यावेळेला निश्चित ऐकलं असणार. लाईव्ह झालं म्हणजे गडकरी साहेबांचं भाषण संपतंय तेवढ्यात मला पनवेलवरून SMS आले की अप्रतिम भाषण झालं. मी म्हटलं कुठं ऐकलं तुम्ही? ते म्हणतात लाईव्ह ऐकवलं आम्हाला, आम्ही सगळ्यांनी मिळून लाईव्ह ऐकलं. आणि खऱ्या अर्थाने मी सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये बाळासाहेब आता या ठिकाणी 2014 सालाचा सप्टेंबर महिना म्हणजे जेमतेम 2 वर्षही आता पूर्ण होत नाहीये, पण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष म्हणजे एका योग्य पक्षात मी आहे याचा अभिमान
सार्थ अभिमान गडकरी साहेबांचं ते भाषण ऐकल्यानंतर वाटलं. आणि खऱ्या अर्थानं मी सांगतो आपल्याला की कार्यकर्ता कसा असला पाहिजे, कार्यकर्ता कसा जपला पाहिजे, हे गडकरी साहेबांच्या त्या भाषणातून कळलेलं आहे. आज जसं आपण या ठिकाणी या केंद्र सरकारच्या 2 वर्षाची क्लिप पाहिली, पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये गडकरी साहेबांचं ते अख्खं भाषण हे आपल्यापर्यंत ऐकू किंवा चॅनेलच्या माध्यमातून ते भाषण आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देऊ. गडकरी साहेबांनी त्यांचा लहानपणापासूनचा ते जनसंघाच्या वेळेला या ठिकाणी काम करत होते, जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात झाली तेव्हापासूनचा इतिहास त्यांनी भाजपचा सांगितला. भारतीय जनता पक्ष या ठिकाणी कशा पद्धतीनं वाढला, कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ही एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून निर्माण झालेली जनसंघाची झालेली निर्मिती आणि जनसंघाच्या माध्यमातून मग एक काळ असा आला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं एक जन आंदोलन आणि त्याच्या माध्यमातून जनता पार्टीची झाली स्थापना. आणि मग जनता पार्टीमध्ये त्यावेळेचा जनसंघ हा त्या ठिकाणी त्यावेळेला विलीन झाला आणि जनसंघ जनता पार्टीमध्ये विलीन झाला. आणि त्यानंतर काही लोकांनी सांगायला सुरुवात केली की जनसंघ जरी विलीन झालेला असला तरी लोक अजून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सदस्यत्व सोडायला तयार नाही. आणि म्हणून एकतर जनता पार्टीचे सदस्य व्हा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य व्हा, अशा पद्धतीचं या ठिकाणी कोणीतरी सूचना मधुलिमय असतील किंवा अन्य लोकांनी त्या सूचना करायला सुरुवात केली. एकीकडे आपण सर्व मंडळी तर बसेला, पनवेल तालुक्यामधली काही मंडळी आहेत, निश्चितपणानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यक्रमांना गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आपण हजर राहिला. अलीकडच्याच काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 2य वर्षाचं प्रशिक्षण शिबिर हे पनवेलमध्ये वासुदेव फडके विद्यालयामध्ये त्या ठिकाणी पार पडलं आणि त्या समारोप कार्यक्रमाला देखील आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले असाल. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काय आहे हे मी आपल्याला सांगण्याचं आजचं हे व्यासपीठ नाहीये, पण निश्चितपणानं मी आज सांगेन की आज या व्यासपीठावरती असलेली आपली सहकारी मंडळी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी काम केलं, समोर बसलेली मंडळी असतील की ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थानं या देशाच्या विषयी अभिमान ज्यांना आहे, देशाच्या विषयी ज्यांना खऱ्या अर्थानं देशाचा स्वाभिमान बाळगून काम केलं पाहिजे, ही भावना आहे. या भावनेतून काम करणारा संघ आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट म्हटली जाते की देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखे, या भावनेतून काम करणारी ही सगळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी. आणि त्यांना सांगितलं गेलं की एकतर संघाचे स्वयंसेवक राहा किंवा जनता पार्टीचे व्हा. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला ठरवलं गेलं की आता ही कसोटीचा क्षण आलाय. आता तुम्ही जर आम्हाला सांगत असाल की एकतर या सरकारचे घटक राहा किंवा सरकार सोडून द्या, सरकार सत्ता ही महत्वाची नाहीये. जो विचार घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आम्ही सोडू शकत नाही. आणि म्हणून 6 एप्रिल 1980 रोजी निर्णय झाला की आम्ही जनता पार्टी सोडून देऊ, पण संघाचा विचार आम्ही सोडू शकत नाही. तो राष्ट्र विचार आहे, तो राष्ट्राच्या प्रेरणेचा, राष्ट्राच्या उत्थानाचा विचार आहे, तो आम्ही सोडू शकत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली. अनेक लोक कदाचित खोचकपणे विचारतात की भाजपचं आणि संघाचं काय नातं आहे. भाजपचं आणि संघाचं नातं हे आई म्हणजे स्वयंसेवक संघ म्हणजे आई आणि भाजप म्हणजे मुलगा. आई आणि मुलाचं नातं, मुलगा मुलगी, आई आणि मुलाचं नातं आहे. आणि म्हणून हे नातं हे आपण कार्यकर्त्यांनी तरी विसरता कामा नये. हे नातं आपण लपवण्याचं काही कारण असू शकत नाही. आज भाजप केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे, केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे. गडकरी साहेबांनी परवाचं वाक्य सांगितलेलं आहे की काय प्रेरणेनं केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार काम करते, काय प्रेरणेनं तिथं काम करते. काही पैसा कमवायचा आहे म्हणून, काही नाम कमवायचं आहे म्हणून. पैसा कमावणं, नाव कमावणं हे तिथे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सत्तेमध्ये बसले त्यांचं उद्दिष्ट नाही. तसं असतं तर आज कितीतरी कोट्यावधींच्या घोटाळ्यांच्या नावानं या ठिकाणी हे सरकार बदनाम झालं असतं. खडसे साहेबांवरती जरा कुठे आरोप आले, खडसे साहेब म्हणाले मी स्वतःहून बाजूला होतो. हे आज भाजप सरकारमध्ये करून दाखवलं जात आहे. काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तुम्ही आम्ही कधी पाहिलं असतं का? खुर्ची चिकटून, खुर्ची घेऊन स्मशानामध्ये गेलेली लोक ही तुम्ही आम्ही पाहिलेली आहेत आधीच्या सरकारमध्ये. हा वेगळा विचार देण्याची ताकद ही केवळ भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपण आहोत. याचा गर्व, याचा अभिमान हा तुम्हाला आम्हाला निश्चितपणानं असला पाहिजे. आज
हे जे सरकारमध्ये या ठिकाणी काम करणारी सारी मंडळी आहे, गडकरी साहेबांनी त्या व्यासपीठावरून सगळ्यांना सांगितलं, हम दो चार रहे ना रहे तेरा वैभव अमर रहे मा. या प्रेरणेतून काम करणारी ही सगळी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते मंडळी आहेत. आणि त्यामुळे या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज काही मंडळी, आपण सगळी मंडळी या प्रवाहामध्ये सामील झालो. कोणी 2 वर्षाच्या पूर्वी झालं असेल, कोणी आज झालंय, काल झालंय, पण भाजपनं सगळ्यांचं खुलेपणानं स्वागत केलेलं आहे. आज कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्ही इथे बसलो, प्रत्येकाचं वेगवेगळं स्वभाव वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जण जर स्वभावानं सारखा असला तर कारखान्यामध्ये एखाद्या मॉडेल द्यावं आणि त्या मॉडेलचे या ठिकाणी त्या एका छापाची मूर्ती घडवाव्यात, तसे झालं असतं. आज तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये अंगभूत काही गुणवैशिष्ट्य आहेत. ही सगळी गुणवैशिष्ट्य घेऊन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं घेतलंय. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षण शिबिरं ही संपन्न झालेली आहेत. भाजपची विचारसरणी आहे की आला तसा घेतला, पाहिजे तसा घडवला. आला तसा घेतला, पाहिजे तसा घडवला, ही भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे. आणि म्हणून आज आम्हाला जर वाटत असेल की आम्ही भाजपच्या विचारसरणीमध्ये पूर्णपणानं या ठिकाणी सामावून गेलो का, कदाचित आज नसेल गेलेलो, पण काही वेळ संपलेली नाही आहे. हा प्रवास चालू आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला आज या देशामधल्या जनतेला, तुमच्या माझ्या पनवेल मधल्या जनतेला काय हवंय ते देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून तुमची माझी भूमिका काय आहे, ही भूमिका ओळखून काम करायचं. आज केंद्रातलं सरकार काम करतंय, राज्यातलं सरकार काम करतंय. मी आपल्याला सांगेन, 2 दिवस प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. 2 दिवस प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. मुख्यमंत्री शनिवारी सकाळी 11 वाजता पहिल्या सत्रासाठी त्या सभागृहामध्ये आले. संपूर्ण दिवसभर जी सगळी सत्र झाली, सगळ्या सत्रांना व्यासपीठावरती बसून राहिले. रविवारी जी सगळी सत्र झाली, सगळ्या सत्रांना व्यासपीठावरती बसून राहिले. तुम्ही प्रदेश कार्यकारिणीचे फोटो पहा त्या ठिकाणी, की प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे, 1 लाईन 2 लाईन, 2 लाईन पेक्षा जास्त लाईनच व्यासपीठावरती नव्हते. 2 लाईन. मी प्रेक्षकांमध्ये बसलेलो होतो, त्या ठिकाणी सांगितलं गेलं, मी नाशिकच्या कार्यकारिणीचे फोटो काढून आणले. आमच्या पदाधिकारी अविनाश कोळींना, संघटन सचिव आहेत, मी त्यांना सांगितलं की हे फोटो आपल्या पार्टी ऑफिसला लावूया. की भाजपमधली शिस्त म्हणजे काय आहे, मंत्री जे अपेक्षित आहे तेच व्यासपीठावरती बसतात. ज्या मंत्र्यांचं त्या व्यासपीठावरती काम नाही ते व्यासपीठावरती बसत नाही. समोर जाऊन बसले. खडसे साहेब त्यावेळेला मंत्री होते, पण नाशिकच्या कार्यकारिणीमध्ये पहिल्या सत्रासाठी, शेवटच्या सत्रासाठी व्यासपीठावर बसले, बाकी बसलेच नाही. पुण्याचे मंत्री व्यासपीठावरती पुण्याच्या कार्यक्रमामध्ये बसले, बाकीचे मंत्री सगळे आमच्यामध्ये 7व्या-8व्या लाईन मध्ये गिरीश महाजन साहेब आमच्या सोबत बसले होते. मी म्हटलं, गिरीश महाजन साहेब 7व्या-8व्या लाईन मध्ये? त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला नितीन गडकरी साहेब मंत्री होते युतीच्या सरकारमध्ये, त्यावेळेला ते सुद्धा त्या ठिकाणी व्यासपीठावर बसायचे नाही. ते समोर लोकांमध्ये आपापल्या विभागामधल्या कार्यकर्त्यांसह बसायचे, तिथं लोकांच्या सोबत बसायचे. ज्यावेळेला गडकरी साहेबांचं भाषण असेल त्यावेळेला व्यासपीठावर जायचे, भाषण करायचे, पुन्हा उतरायचे. ही शिस्त आहे. ही शिस्तीची चौकट घेऊन चाललेला आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला देखील आपल्या व्यासपीठावरती या सगळ्याचं अनुकरण करावं लागणार आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी म्हणून आपण आपापल्या लोकांना स्थान देऊ शकणार आहोत. महेशजी बालदी आता मला मगाशी सांगत होते की आमचे कामोठ्याचे अध्यक्ष समोर बसलेत, आमचे खारघरचे अध्यक्ष समोर बसलेत. हे सगळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला हळूहळू आत्मसात करत पुढे जायचंय. हा प्रवास आहे आपला कार्यकर्ता म्हणून घडण्याचा. आपल्याला हा प्रवास आहे. या प्रवासाच्याकडे आपली सुरुवात झालेली आहे. आज आपल्यावरती, तुमच्या माझ्यावरती टीका करणारे अनेक जण आहेत. या ठिकाणी बाळासाहेब बोलले आहेत, महेशजी बोललेले आहेत. मी पुन्हा त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार नाही, पण निश्चितपणानं कुठेतरी कोणीतरी एकत्र झालं आणि एकत्र होऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगायला लागलं की आता आम्ही एकत्र होणार. रामशेठ ठाकूर साहेब व्यासपीठावर बसलेत, माझ्यानंतर त्या या ठिकाणी बोलणार आहेत. याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीची आव्हानं आम्ही पेलली. सगळे एकत्र आले आणि काय परिणाम झाला, कपांचा पत्ता नाही, बशांचा पत्ता नाही, कुठे गेल्या हा हिशोब नाही. अशा पद्धतीचा आज त्यांची अवस्था आहे. पुन्हा आता कुठेतरी सेकंड हँड माल घेऊन या ठिकाणी पुन्हा स्पर्धेमध्ये उतरायचा त्यांचा बेत असेल. पण आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्ही ज्या एक प्रेरणेनं एकत्र झालेलो आहोत, ती प्रेरणा महत्वाची आहे. आज मी मगाशी बोलत असताना पगडे साहेबांनी उल्लेख केला, बाळासाहेबांनी उल्लेख केला की बूथ कमिट्या या आपल्या सगळीकडे झालेल्या आहेत. प्रत्येक गावनिहाय कमिट्या झाल्या आहेत. मी सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की प्रत्येक गावामध्ये त्या गावामधल्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खर्चाने
त्या ठिकाणी बोर्ड लागले आणि प्रत्येक गावाच्या वेशीवरती आता भारतीय जनता पार्टीचा बोर्ड आहे. टीका करतात रामशेठ ठाकूर साहेबांच्या वरती की हे या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्या पैशाने चालतंय. आज मला अभिमान आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वतःच्या खर्चानं आपापल्या गावातला बोर्ड बनवला आणि तो बोर्ड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अभिमानाचं ठिकाण आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्यांना निश्चितपणानं ठाम या ठिकाणी विश्वासानं येणाऱ्या सगळ्या निवडणुकांना सामोरं जायचं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आता इथे पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत. महानगरपालिकेच्या संदर्भातली पहिली घोषणा झाली. ही घोषणा होईपर्यंत कोणी काही बोललं नाही. आता पहिली घोषणा झाल्यानंतर मात्र कोणाला तरी जाग यायला लागली, नाही आम्हाला नव्या मुंबईमध्ये द्या, नाही आम्हाला सिडकोच राहू द्या. काय दिलं हो सिडकोनं आम्हाला? दुर्दैवाची परिस्थिती आहे, पण काय दिलं या सिडकोनं आम्हाला? साध्या साध्या रस्त्यांच्यासाठी आम्हाला 1000 वेळा भांडायला लागलं, साध्या साध्या गटारांसाठी आम्हाला 1000 वेळा भांडायला लागलं. गार्डन, ग्राउंड, या मच्छी मार्केट, भाजी मार्केट, मटन मार्केट, काय सुविधा दिल्या? एक ग्राउंड आहे का अख्ख्या सिडकोनं? इथं ग्रामीण भागातली आमची लोक आहेत. अख्ख्या सिडकोनं नव्या मुंबईच्या साठी एक चांगलं मैदान विकसित करून दिलं. एक उदाहरण देऊ शकतो का आपण? एक चांगलं हॉस्पिटल सिडकोनं बांधलं, लोकांच्या साठी उपलब्ध करून दिलं. सांगू शकतो का आपण? एक या ठिकाणी नाट्यगृहामध्ये आपण बसलेलो आहोत, नगरपालिकेनं नाट्यगृह केलं. खारघर सारखं मोठं शहर आहे, कामोठे सारखं मोठं शहर आहे. खारघर मधली काही मंडळींच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. कुठेतरी सांगतात नाही सिडको आमचा विकास करणार. स्मार्ट सिटीचं आम्ही स्वागतच करू, पण स्मार्ट सिटी ही कोणाच्या पैशातून होणार आहे? स्मार्ट सिटी तुमच्या आमच्या पैशातून होणार आहे. आणि त्यामुळे जर पनवेल नगरपालिकेमध्ये MMRD येऊन 180 कोटीचा ब्रिज बांधू शकतं, पनवेल नगरपालिकेमध्ये या नाट्यगृहाच्या समोर आणि या सगळ्या शहरामध्ये MMRD येऊन 45 कोटीचे रस्ते देऊ शकतोय, तर उद्या महानगरपालिका झाली म्हणून सिडको या ठिकाणी विकास करणार नाही, MMRD विकास करणार नाही, असा आम्ही विचार का करायचा? मुंबई महानगरपालिका इतकी मोठी आहे, पण तिथंही MMRD काम करतच आहे. त्यामुळे उद्या ही महानगरपालिका झाली तर या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचा विकास होणार का, हा प्रश्न ज्यांना पडलाय. मला भारतीय जनता पार्टीचा आपला एक इथला आमदार, इथला जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगायचं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय विचारपूर्वक या महानगरपालिकेची पहिली अधिसूचना काढली आहे. आणि ही दुसरी अधिसूचना निघाल्यानंतर ही महानगरपालिका नव्या मुंबई महानगरपालिकेच्या तोडीस तोड किंवा त्याही पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे. ही जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे आणि ही जबाबदारी उचलण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही प्रयत्न करणार आहोत. सिडकोच्या माध्यमातून आजवर आमच्या हातामध्ये वाटाण्याच्या अक्षता पडल्या. ठीक आहे, 2 वर्ष आता या 31 ऑक्टोबरला या राज्य सरकारलाही पूर्ण होतील आणि मग लोक विचारतील की तुम्ही सिडकोवरती अंकुश आणून हे का करू शकत नाही, सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या वरती हा अंकुश आणून का करू शकत नाही. बराच काळ हे सगळं करून पाहिलं, पण या ठिकाणी आजवर गेल्या कालावधीमध्ये आमच्या हातामध्ये फार काही पडलं नाही. नगरपालिकेची कामांची जंत्री आम्ही सांगू शकतो, पण सिडकोच्या वेळेला मात्र आम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्रेक लावावा लागतो. आणि म्हणून हे सगळं आता महानगरपालिका म्हणून आपण करू शकतो. जे जे काही विकासाचे आपले मुद्दे आहेत हे महानगरपालिका करू शकतो, हा विश्वास मुख्यमंत्र्यांना देखील पटला. शेवटी सिडको ही काही कायमस्वरूपी नाही आहे. सिडको ही फक्त निर्मिती करण्यासाठी आहे. ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचं काम हे त्या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांचं आहे. आणि म्हणून 2-4 नगरपालिका बनवण्यापेक्षा या सगळ्या आता या परिसराची किती लोकसंख्या आहे? 6 लाखाच्या घरामध्ये आज प्रस्तावित केलेली लोकसंख्या आहे. इथं महेशजी सांगतायत, इथं आमचे उलवा, गव्हाण ग्रामपंचायतीच्या परिसरातील लोक सांगतायत की आम्हाला वेगळं का टाकता, आम्हालाही त्या महानगरपालिकेमध्ये घ्या. त्यांनी सुद्धा त्यांच्या सूचना केल्या आहेत. आणि आजच महेशजी यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडे सुतोवाच केलं की महानगरपालिकेमध्ये उलवा आणि करंजाडा हे दोन्ही नोड आणि या परिसरातल्या सगळ्या ग्रामपंचायती के मात्रे साहेब या सगळ्या ग्रामपंचायती या महानगरपालिकेमध्ये आल्या पाहिजे. हा आग्रह या ठिकाणी महेशजी बालदी यांनी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतलाय आणि निश्चितपणाने शासनाच्या माध्यमातून त्याचाही विचार होणार आहे. आज आपण सारी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेला, मला आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करायचंय. अनेक गोष्टी खरं तर या ठिकाणी सांगता येण्याजोग्या आहेत. 2 वर्षामध्ये केंद्र सरकार आहे, 1.5 वर्षामधलं राज्य सरकार आहे. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कामांची जंत्री या ठिकाणी लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेला प्रयत्न करतोय त्याच वेळेला विरोधक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. पण मला खात्री आहे की तुम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते जे या ठिकाणी बसलेलो आहात, प्रत्येक कार्यकर्ता हिमतीचा आहे.
प्रत्येक कार्यकर्ता या सगळ्या आव्हानांना तोंड देतच या ठिकाणी उभा राहिलाय. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी विरोधाचंच राजकारण झालं. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून काय होतंय त्याची आम्हाला या ठिकाणी फारशी पर्वा नाही. पण शिवसेना जो राज्यामध्ये तुमच्या आमच्या सोबत त्या ठिकाणी युतीमध्ये बसतो तो पक्ष या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये सोबत आहे, राज्य सरकारमध्ये सोबत आहे. आता केंद्रात सोबत, राज्यात सोबत राहणं शांतपणानं, चांगल्या पद्धतीनं नांदाना, पण त्यांनाही कुठे ना कुठेतरी अवदसा सुचवते. परवा या ठिकाणी आमची ओवे ग्रामपंचायत आहे. ओवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक लावली. आता तिथल्या शिवसेनेनं आमच्या सोबत यायचं, पण नाही. त्यांना अजूनही राष्ट्रवादी चांगली वाटते, त्यांना अजूनही त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष चांगला वाटतो. या ठिकाणी शिवसेनेला जर अशा पद्धतीनं त्यांची संगत जर चांगली वाटत असेल तर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवरती या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहे. आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही, कोणाच्या या ठिकाणी युतीच्यासाठी कोणाकडे आम्ही लाचारीनं जाऊ अशा पद्धतीची आमची भूमिका नाही. तुम्ही आलात, चांगल्या पद्धतीने आलात तर तुमच्या सह जाण्याची आमची या ठिकाणी कदाचित तयारी होईल. पण या पद्धतीने वागणार असाल तर तुमच्या शिवाय देखील भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता सक्षमपणाने सगळ्या निवडणुकांना सामोरं जाऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या निवडणुका स्वतःच्या ताकदीवरती आपल्याला येणाऱ्या कालावधीत लढवायच्या आहे याची आपल्या सर्वांना जाणीव निश्चितपणाने आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक सामाजिक उपक्रम आहे, पक्षाचा उपक्रम आहे. या पक्षाच्या उपक्रमामध्ये, सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही लोकांना कसं सहभागी करून घेऊ शकतो, लोकांना आम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घेऊन येऊ शकतो. जे लोकांचं आहे, शासनाने आणलंय ते तुमच्या माझ्यासाठी नाही, कार्यकर्त्याला काम मिळावं म्हणून काही कुठल्या योजना आणलेल्या आहेत. हे सगळं लोकांच्यासाठी आणलंय. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्ही सज्ज होऊया. आणि 2 वर्ष देशाच्या पंतप्रधानांच्या या माध्यमातून या सरकारला पूर्ण होत आहेत. जगानं ज्यांचं नेतृत्व मानलं त्या जगानं मानलेल्या नेतृत्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या कालावधीमध्ये अधिक ताकदीनं, अधिक जोमानं पुढे जाण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देऊया. आणि परमेश्वरानं त्यांना अशी ताकद द्यावी की जगभरामध्ये भारत देशाचं नाव एक संपन्न आणि वैभवशाली राष्ट्र म्हणून सातत्यानं गुंजत राहावं. इतक्याच पद्धतीची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. देशाच्या पंतप्रधानांना, केंद्रातल्या सरकारला मनापासून शुभेच्छा आपणा सर्वांच्या वतीनं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.